इंटरेस्टिंग. रावणाला 10 तोंड होते. यु नो व्हॉट, रावणाला 10 तोंड नव्हते. म्हणजे आपला इतिहास खोटा आहे, राईट? नाही, पण रावणाच्या 10 तोंडांमागील भावार्थ हा लोकांना माहिती नाही. भावार्थ सांग बरं जरा. बघ, रावणाच्या 10 तोंडांचा रहस्य जोडलेला आहे त्याच्या विचारशक्तीवर. रावण एक महान योद्धा होता, म्हणून प्रत्येक गोष्टींचा 10 दृष्टिकोनातून तो विचार करायचा. एक्झाम्पल, रामांना मारायचंय तर का मारायचं, त्यांना मारल्याने आपल्याला राजकीय, बौद्धिक, आर्थिक काय फायदा होणार आहे, अशा प्रत्येक दृष्टिकोनातून, अशा 10 प्रकारच्या दृष्टिकोनातून तो विचार करायचा आणि तेव्हा जाऊन डिसाईड करायचा की रामांना मारणं आपल्यासाठी कितीपत योग्य आहे आणि कितीपत नाही. आणि हे एका सजग योद्ध्याचे लक्षण आहे. आणि हा, रावण जरी अधर्मी असला तरी रावणाकडून ही सजगता आपण नक्की शिकली पाहिजे. म्हणूनच सांगतो तुला पण आणि आपल्या दर्शकांना पण की इतिहासाच्या प्रत्येक पानावर विश्वास ठेवण्याआधी स्वतःची तार्किकता नक्की वापरा.